छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 जी या घरात राहायची लायकी नाहीये. तुम्हाला पार्वती विषयी शंका येणं मी एक वेळ समजू शकते, कारण तुम्ही तिला पाहिलं नाहीये. पण शुभ्राचं काय आदिनाथ? याचा अर्थ ती वाईट शक्ती या जन्मातही कार्यरत आहे. त्या दिवशी आपण मिसेस शुभ्रा शास्त्रींविषयी चौकशी केली होती. असेल मग का? अरे तुला खरं सांगतो मी, तुम्ही 2-1 तास अजून आला नसतात ना, ही तुम्हाला घ्यायला डायरेक्ट वसईला आली असतात. तसं काही नाही, थोडं चुकल्यासारखं वाटत होतं एवढं. म्हणजे आपण असून नसल्यासारखे बाबा. प्रिया पण आदिनाथ मला सांग, प्रवासात काही त्रास नाही ना झाला? त्रास कसा होईल? तुमचे आशीर्वाद होते आमच्या बरोबर एवढे. आणि प्रवास तो केवढा, वसईपासून इथपर्यंत इन मिन 2-2.5 तास. आणि कुसुमात्या, जायच्या आधी तुम्ही दृष्ट काढली होतीत ना, संकटाने सुद्धा यायच्या आधी 10 वेळा विचार केला असेल. हे वसुला मस्त गप्पा रंगले ते, छानच आहे. नाहीतर मला झोपही येत नाही म्हणा. तुम्हाला कशी झोप येणार? दुपारी झोपला होतात ना डाराडूर. डाराडूर वगैरे काही झोपलो नव्हतं, एक डुलकी काढली फक्त. बरं, पण हे प्रवासातून आले दमले असतील, झोपू दे. नाही नाही नाही, आम्ही काही दमलेलो नाही आहोत, फ्रेश आहोत आम्ही. आपण रात्रभर गप्पा मारू शकतो. बघितलंस, उगाच माझ्या मागलं. बरं, रात्रभर गप्पा मारूया आणि उद्या दिवसभर डुलक्या काढूया. मला आधी सांगा, बाबांना वसईला फोन केलात का हे इथे सुखरूप पोहोचले म्हणून? नाही तर तिकडे त्यांना झोप येणार नाही. विसरला असेल. अगे केलाय फोन, काय विसरला असेल? आणि तुला तो रिंग मास्टरचा चाबूक आहे ना, जरा बाजूला ठेव. आणि ऐक, जरा कॉफी कर छानपैकी. नाही अगं, तू दमलीस. कोणी करा पण जायफळ घाला. 1 मिनिट कुसुमात्या, मी करणार आहे आज कॉफी. ही करणार आहे? बापरे, ही नकोय का तुला? मग तुला नाही कर. अगं ए वहिनी, हिला येते ना कॉफी करता? येते की नाही. ए प्रिया, तू हे जायफळ वगैरे काही घालू नकोस का, साधीच कर कॉफी. आलं घालू का? आलं आलं पिलं काय? आलं घालणार वहिनी, जा तू. चेष्टा करते, करेल, चांगलं करेल. बाबा ते मगाशी तुम्ही रिंग मास्टरचं काय म्हणत होता आई? अरे तू मुला मला लहानपणापासून पाहतोयस की नाही, मी आपला असं बसलेला असतो गरीब बिचारा, तिकडनं ते असं चला उठा की मी उठतो, चला ब्रेकफास्ट घ्या, दादा चला क्लासला जा की मी क्लासला जातो. बघितलंस ना, कोणाला खरंच वाटेल नाटक काय दादा, काही सांगतोय आपला.
हीच ती बाई. हिनंच बाळशास्त्रींचा खून केला. वा, एकदम प्रसन्न दिसताय. येस, आय एम ऑलवेज प्रसन्न. माझा चेहरा नेहमीच प्रसन्न असतो, तुला जरी वाटत नसला तरी. हो का? काय माहिती का, आज काहीही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही, सो प्रसन्न, फ्रेश. खरंच हो, आधी शुभ्रा वाड्यावर आहेत हे कळलं तेव्हाच बरं वाटलं, पण त्यांना प्रत्यक्ष इथे सुखरूप पोचलेलं पाहिलं ना, तेव्हा खरं म्हणजे जीव भांड्यात पडला माझा. ए, मला एक सांग, बाबा असे अस्वस्थ का होते? म्हणजे काय असं घडणार होतं? तुम्ही तर कमालच करताय. आता कशाला त्याचा विचार करताय? तुम्हीच नेहमी सांगता ना, वाईट काही घडलं नाही तर मग त्याचा विचार कशाला करायचा म्हणून. हो, करेक्ट, मी सांगतो. मग? करेक्ट. काय म्हणा, पण दोघे असे एकदम प्रसन्न माझ्यासारखे, फ्रेश. वाडा आहेच तसा. वाड्यावरनं येणारी प्रत्येक व्यक्ती चेहऱ्यावरती ना असं समाधान घेऊन येते परत. खरंच. चला, सगळं छान झालं. आता आपल्या मनात कसल्याही शंका नाही. मला काय तुला एक विचारायचं आहे. काय? एक शंका नाही, म्हणजे प्रश्न आहे छोटा बारीकसा. शुभ्रा कुसुमला असं का म्हणाली की तुम्ही दृष्ट काढलेत म्हणून बरं झालं, म्हणजे काही झालं नाही त्यामुळे? म्हणजे वंसना बरं वाटावं म्हणून म्हणाली असेल, आणखीन काही नाही. आता याच्या पुढे कुठल्याही शंका प्रश्न काही न विचारता गुपचूप झोपा. नाही, मी तोच विचार करतो की एक्झॅक्टली असं काय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अगं, झोपा आता. ओ, ओके. आई गो. साहेब, एक विचारू का? बोला. नाही म्हणजे बाकीच्या ज्या बायका आणल्या होत्या त्यापैकी एक पण बाई गुन्हेगार नव्हती. मग त्यांना कशाला बोलवलं? मुद्दामच अंधारात दगड मारणाऱ्याले पकडायले. ही सरंजामेची जात लई हुशार आहे. हो साहेब. केसानं कधी कुणाचा गळा कापतील कळायचं बी नाही. मला तेच बघायचं होतं, हा अभिमान खरं बोलतोय का खोटं ते. मग मग आता बघू. दिशा तर बरोबर आहे. मला ही केस लवकरात लवकर बंद करायची आहे, कायमची. मग तो अभिमान असू देत, नाही तर ती बाई किंवा दोघं बी. अजून लई ताप एक डोक्याले. खानविलकर काका मुंबईत आले.
गुड मॉर्निंग स्वप्नील. हां हॅलो काका. सॉरी तुला डिस्टर्ब केलं मी. नाही मगाशी भल्या पहाटे फोन केला. नाही नाही नॉट ॲट ऑल. तुम्ही आलात मुंबईत? नाही मी आत्ता दिल्लीत आलोय. 8 दिवसात मी तुर्कस्तानला निघणार आहे. पण जाण्याआधी मला शास्त्री कुटुंबियांना भेटायचे. खूप ऐकलंय मी त्यांच्याविषयी क्षिप्राकडून. ते सुद्धा तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत आणि मीही. माझे तेच झालंय दीनानाथ शास्त्रींना भेटण्यासाठी. तेही तुमची वाट पाहत आहेत. आता सध्या आजोबा वसईला आहेत, वसईच्या वाड्यात. पण वाटल्यास आपण त्यांना मुंबईत आणू. नाही नाही प्लीज प्लीज स्वप्न. लहानाने मोठ्याने भेटायला जायचं असतं. डोंट ट्रॅव्हलिंग फॉर मी. आणि तसंही वसईत गेल्यावर मला दोघांना भेटायचे. आय एम व्हेरी क्युरियस अबाउट बोथ ऑफ दॅम. बोथ? पहिले दीनानाथ शास्त्री, क्षिप्राचे लाडके आजोबा. आणि दुसरं कोण? वसईचा त्यांचा वाडा, जो मी फक्त फोटोत पाहिलाय आणि तरीही तो मला खुणावतोय. मी सांगतो सगळ्यांना. काका तुम्ही मला वेळ आणि फ्लाईट नंबर कळवा. मी तुम्हाला रिसीव्ह करायला येईन. ओके काका थँक्स. यू गेव मी अ व्हेरी गुड न्यूज. बाय. ओके स्वप्नील. हॅव अ ग्रेट डे. बाय. सेम टू यू. हा क्षितिज खानविलकर. हा बोला राजाध्यक्ष. हो तुमचं प्रपोजल वाचलं मी. व्हेरी सॉरी मला ते प्रपोजल मान्य नाही आहे. मी आर्किओलॉजिस्ट आहे. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या संस्कृतींचा शोध घेतो मी. कोणाच्या राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी मी काम करत नाही. अस्तित्वात नसलेल्या संस्कृतीचा मॅनिप्युलेटेड शोध मी नाही घेत. या क्षितिज खानविलकरनी तत्वाशी कधी सौदा केला नाही. ठेवतो फोन. बाय. सुलेखा बोला. शेवटचा विचारायला फोन केलाय तनिष्का. तुम्ही मला मदत करणार आहात की नाही? हाच प्रश्न मी तुला विचारते. नक्की ठरव. तुला मदत हवी आहे का नको आहे? आणि आधी हे तळ्यात मळ्यात खेळणं बंद कर. मी तळ्यात मळ्यात खेळ खेळत नाहीये. आगीतनं फोफाट्यात पडले हा खेळ खेळते तुमच्यामुळे. तुला मला दोषही द्यायला आवडतो आणि माझ्याकडे मदतही मागतेस. पर्याय नाहीये ना माझ्याकडे दुसरा. म्हणून तुम्ही फायदा उचलताय माझा. फार विचित्र सिच्युएशन मध्ये अडकले मी. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला तुमच्या मदतीची गरज आहे. पण तुमच्याकडे मदतीची याचना करते असं समजू नका. तुम्हाला मला मदत करावीच लागेल तनिष्का. 1 मिनिट. मी तुला शेवटचं सांगते.
माझ्यासमोर मला करावंच लागेल म्हणणारे मला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्यावर जबरदस्ती करायची नाही. मागणाऱ्याला गरज असते म्हणून तो मागतो, पण देणाऱ्याची इच्छाही महत्वाची असते. अच्छा, म्हणजे तुमची इच्छा नसेल तर तुम्ही मला मदत नाही करणार? हां, करे नाही कदाचित, पण तुझा ॲटिट्यूड जमिनीवर येऊ दे. आणि इच्छेचंच म्हणशील ना, तर मला आत्ता माझ्या मुलीला भेटायला जायचं आहे, म्हणून मी तिथे जाते. काही दिवसांनी ती इथे राहायला येईल, म्हणून त्या दिवसात तू मला अजिबात भेटायला येऊ नकोस सुलेखा. पण मी नाही यायचं. ती इथे असताना मला तुझी इथे सावलीही दिसायला नकोय. सावली सुद्धा दिसायला काय झालं? कोणाचा फोन? अगं ते गोरेगावच्या बिल्डिंग मधल्या सेक्रेटरींचा फोन होता. मग एवढं चिडायला काय झालं? काही नाही, कधी नेहमीचीच कटकट त्यांची. बिलं, मीटिंग्स नाही, येत नाही. मी बघते, नॉट अ बिग इश्यू. मी बोलते त्यांच्याशी. अल्टिमेटली फायनली क्षिप्राचे बाबा येत आहेत. किती एक्साइट झालायस तू? मी एवढा का एक्साइट झालोय हे तू त्यांना भेटल्यावरच कळेल. ग्रेट पर्सनॅलिटी. मी माझ्या लहानपणापासून ओळखतोय त्यांना, शाळेच्या पहिल्या दिवसापासून. ते मला कधीच नॉर्मल पेरेंट नाही वाटले. म्हणजे बाबा म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येतं, म्हणजे मैत्रिणीचे बाबा असं म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येतं, त्यांना पाहिल्यावर ते कधी जाणवलंच नाही. वर्षातले काही दिवसच ते घरी असायचे, पण ते येणार म्हणल्यानंतर क्षिप्रा जेवढी एक्सायटेड नसायची तेवढा मी असायचो. टूरवरून आल्यावर त्यांच्याकडे चित्रविचित्र अनुभवांचा खजिना असायचा, आणि ते अनुभव ऐकताना तासन तास निघून जायचे. शाळा अभ्यासच काय, खेळायला जायचं सुद्धा विसरून जायचो आम्ही. हो ना? आता हे सगळं सांगताना सुद्धा ना तू पहिलीतला स्वप्नील वाटतोय. काही माणसं असतातच अशी, आपल्याला आपलं वय विसरायला लावतात. असेच आहेत खानवेलकर काका. किती आठवणी डोळ्यासमोरून जातात त्यांच्याविषयी बोलायला लागल्यावर. मला आठवतंय, क्षिप्राला प्रपोज केल्यावर मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो, रीतसर मागणी घालायला. त्या सगळ्या क्षणांना मी गोल्डन मोमेंट्स म्हणेन. सिम्पली ग्रेट. मागणी घालायला गेलो होतो की गप्पा मारायला हे अजूनही कळत नाहीये. बाबा, काही काही गोड क्षण असे टिपायचे असतात, म्हणजे वर्षानुवर्ष लक्षात राहतात. बाबा तुम्ही सुद्धा ना. अगं गंमत केली. हा, मस्त आले फोटो. बघू, ही खरंच छान आलाय. काकांची मुद्द्याला हात घालायची पद्धतच वेगळी आहे. त्यांनी इतकी महत्वाची गोष्ट कधी सुरू केली कळलंच नाही. एरवी तुझ्याबरोबर असताना अशीच हसत असते का ती? कधी कधी अशी लाजते सुद्धा. स्वप्नील, मग कधी करता लग्न? नाही, नसेल करायचं तर तसं सांगा. करणार आहात ना? अरे म्हणा की तसं. असा 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 असा. चला, झाली लग्नाची बोलणी. बाबा तुम्हाला स्वप्नीलला काही विचारायचं नाहीये? त्याला काय विचारायचं? अगं लहानपणापासून मी त्याला ओळखतो. तू त्याला ओळखतेस, तो मला ओळखतो, मग झालं तर. पण स्वप्नील, जावई म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून तुला सांगतो. सांगू? काय आहे, आमचं फील्ड इतर फील्डपेक्षा जरा वेगळं आहे. एखाद्या साईटवर काम सुरू झालं ना
की महिनोन महिने तिकडे तळ ठोकावा लागतो कधी कधी. हो, घर दार सगळे विसरून. काय आहे, लग्नाआधी हा विरह, हे झुरणं, हे खूप थ्रिलिंग वाटतं. पण लग्नानंतर ह्याच गोष्टी खूप त्रासदायक वाटू शकतात.